सक्सेस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो प्रत्येक बातमी निर्भीड आणि सत्याचा मार्ग दाखवणारी। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मी तुषार रमेश थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने जिल्हा परिषद बोरीपारधी गट या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। तसंच अतिशय साध्या पद्धतीने फक्त प्रमुख कार्यकर्ते गटातील आम्ही सर्वजण इथे येऊन आज माझा फॉर्म मी त्या ठिकाणी भरत आहे। इतर उमेदवाराचा एबी फॉर्मचा काय विषय कधी भरणार? 3 वाजेच्या आत आम्ही सर्वचे सर्व एबी फॉर्म ज्या त्या उमेदवारापाशी ते जमा करतील। तुमच्या मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळेल? नाही, असं कुठलाही संघर्ष तिथे पाहायला मिळणार नाही। आम्ही शेवटी सामाजिक जीवनात काम करत असताना सर्व घटक, सर्व धर्माचे असतील, सर्व जातीचे लोक आम्ही सोबत काम करत असतो आणि असा कुठलाही संघर्ष तिथे पाहायला मिळणार नाही। आता आपलं विजन काय आहे? विजन म्हणजे गेली 4 वर्ष झेडपीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची कामं त्या ठिकाणी झालेली नाही आहेत आणि जी काय पेंडिंग कामं आहेत ती पहिले मार्गी लावून इथून पुढच्या काळात जे काय आपल्याला टेक्निकली स्ट्रॉंग असा एक डेव्हलपमेंट प्लॅन गटासाठी बनवायचा आणि अजितदादाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास करण्याचा आमचा अजेंडा आहे। तुतारी आणि घड्याळीचा युती झाली अशी चर्चा आहे तालुक्यात, ते मनाने एकत्र अजून आलेले दिसत नाही। मला अजून तरी काय माहिती नाहीये। जरी युती झाली असेल तरी आणि नसेल तरी सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन जायचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे। असं कळलं जातं की महाराष्ट्रातून तुतारीचा एकच फॉर्म आलाय, ते दौंड तालुक्यात। मला तरी अजून त्याबद्दलची माहिती नाहीये। नवीन चेहरा काय सांगू शकाल की आज तरुणांसाठी काय सांगू शकाल? आता नवीन चेहरा म्हणताल तर गेली 12-13 वर्ष मी या तालुक्यात आप्पांच्या माध्यमातून आणि आप्पांच्या मागे सर्व काम त्या ठिकाणी पाहतोय आणि सर्व अख्ख्या बोरीपारधी गटात नव्हे तर अख्ख्या दौंड तालुक्यात जिकडे मला संधी मिळेल तिकडे मी कुठल्याही कार्यक्रमाला लोकांच्या सुखदुःखात आणि विकास कामाच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळं नवीन चेहरा असं जर माझी पहिली सुरुवात जरी असेल तरी चेहरा म्हणून मी नवीन नाही आणि त्याच ठिकाणी माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला आदरणीय दादांनी आणि आप्पांनी जी काही संधी दिली ते सोनं करण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे आणि माझ्यापासून अनेक युवक असे प्रेरित होऊन येणाऱ्या निवडणुकांमध्ये अर्ज दाखल करते आणि एक तरुण नेतृत्व या अख्ख्या महाराष्ट्रालाच त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून मिळेल।